नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं एकदम कवळी कवळी अशी मी गवार घेतलेली आणि गवार पहा कशी निसलेली. फक्त शेंडा आणि बुडखा हेच निसून घेतलेलं आहे, बाकी काही नाही. चला मग आज गवार कशी बनवायची, अगदीच तोंडाला चवीन अशी गवार बनवायची मैत्रिणो. आणि खरंच खूप छान. असे मिरच्या घेतल्या 2-4, त्याचे बघा फक्त असे कट मारून घेणार आहे मध्ये. प्रत्येक मिरचीचा असा मध्ये कट मारून घेणार आहे, जास्त काही करणार नाही आहे. कारण की आपल्याला ही गवारच तशी बनवायची की पाहताच असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, अशा पद्धतीने ही गवार करून घ्यायची. पहा, गवारीची भाजी एवढी छान आहे, आपण दरवेळेस करतो, दरवेळेस अनेक प्रकारची मसाल्यातली याच्यातली करतो, खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने ही गवार करून पहा मैत्रिणी. खरंच खायला बी खूप टेस्टी आहे आणि म्हटलं ना, प्रवासालासुद्धा घेऊन जाण्याजोगी आहे. अक्षरशः 4 दिवस टिकेन अशी ही गवारीची भाजी. पहा, मग पहा आता ही 4 दिवस कशी टिकेन ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पुढं. इथं बघा संपूर्ण मिरच्या अशा घेतलेल्या, आणि मिरच्यासुद्धा आपण त्याच्यातल्या खाऊ शकतो, कारण की मिरच्या बी तशाच आहे आणि खायला बी ह्या मिरच्या खूप टेस्टी लागतात. हे बघा, पूर्ण मिरच्या मैत्रिणो अशा पद्धतीने मी ह्या चिरून घेतलेल्या आहेत बरं का. पहा, मिरच्या तर चिरून झालेल्या आहे आपल्या. चला आता पुढं काय करायचं आहे, पुढची तयारी मी तुम्हाला लगेच सांगते. इथं चटणीचाच पॅन होता तो, त्या चटणीच्याच पॅनमध्ये मी इथं गवार टाकणार आहे. बघा, मस्तपैकी जिरी मोहरी छान फुललेली आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे त्या मिरच्या अगदीच मस्त अशा परतून घ्यायच्यात. पहा, मिरच्या अशा परतायच्या की त्याचं पूर्ण असा म्हणतात ना, कच्चापणा दूर झाला पाहिजे, अशा पद्धतीने ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात. पहा मैत्रिणी, खरंच खूप छान रेसिपी आहे ही, अक्षरशः तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे. पहा, मिरच्यांचा रंग बी काय सुंदर झाला आहे. चला इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, त्याच्यानंतर लगेच आपल्याला गवार टाकून द्यायची. पहा, ही गवार आपण अशी गवार कधी करतो बरं? अशी गवार आपण पित्र असल्यावरच करतो, इतर दिवशी नाही करत. कधीतरी अशी गवार पित्राच्या वेळेस करायला लागते. संपूर्ण सगळी गवार ठेवायला लागते आणि फक्त मीठ आणि मिरची घालून करायला लागते. पहा, पण एवढंच ना, मी त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहे ह्याच्यात, पाहू शकता तुम्ही. चला, मस्त खालवर केलेली आहे, त्याच्यानंतर टाकूया आपण. पहा, अक्षरशः दुसरे कोणतेच मसाले मैत्रिणी टाकायचे नाही याच्यात, काही वेगळं टाकायचं नाही आपल्याला. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे ना, हळदसुद्धा मी घालणार नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता. नकळत इथं किंचित चवीपुरतं म्हणतात ना, आपलं थोडासा काळा मसाला टाकलेला आहे, जास्त वेगळं काहीच नाही टाकले, किंचित टाकलेलं आहे, जास्त बी नाही मैत्रिणी, पाहू शकता इथं. चला आता मी इथे शेंगदाण्याचा कूट मैत्रिणी टाकून देते, पाहू शकता तुम्ही. 2-3 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. पहा, आणि मस्तपैकी आता ही गवार खालवर करायची. पहा, आणि ही गवार आपल्याला अशी मस्त म्हणतात ना, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. ह्याच्यात थोडंसं आपण चला अर्धा कप पाणी टाकूया आणि ही गवार अशी असतं झाकून ठेवूया. पहा, झाकून 1 मिनिटांनी पुन्हा पाहिजे आपल्या गवारला. मस्त असं पाणी सुटलेलं आहे, थोडंसं जास्तच, कारण की आपण मीठ टाकल्यावर पाणी हे सुटतंच. चला एकदा अशी खालवर करूया, मस्तपैकी चौकून खालवर करायची पातेला, आणि पुन्हा आपल्याला 1-2 मिनटं झाकण ठेवून द्यायचे. पहा मैत्रिणो, गवार अगदीच आपली रेडी झालेली आहे, खूपच छान झालेली. खायला अक्षरशः चवदार खमंग अशी ही गवार झालेली. पहा, तुम्ही नुसती खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही, एवढी भारी झालेली. आणि खरं सांगू का मैत्रिणो, मी तर खरंच नुसती ही गवार खाल्लेली आहे आणि खरंच खायला खूप म्हणजे खूप टेस्टी गवार आहे. पहा, आवडली तर नक्कीच सांगा. बाय.